मतदारसंघामध्ये महायुती, महाविकास आघाडी आणि एक अपक्ष अशी तिरंगी लढत होताना पाहायला मिळते। प्रचार अंतिम टप्प्यात आलाय, तशा प्रचाराच्या तोफा देखील धडाडून चाललेत। आज प्रचाराची तोफ जी आहे ती अमोलजी मिटकरी यांनी मोडणीमध्ये गाजवले। दादा काय सांगाल, माड्याच्या लढतीकडे कसं पाहताय? नाही, माड्याची लढत ही तुल्यबळ लढत जरी समजल्या जात असेल तरी आदरणीय मिनलताई यांच्या पाठीशी या मतदारसंघातला तरुण वर्ग आहे, सर्व आमचे मतदार बांधव भगिनी आहेत। त्याचं कारण सोलापूर जिल्ह्यामध्ये एकमेव महिला प्रतिनिधी या ठिकाणी आहेत आणि आम्ही लाडकी बहीण योजना ज्याप्रमाणे महाराष्ट्रात रुजवली तोच सन्मान म्हणून मिनलताईंना त्याचं गिफ्ट या विधानसभा मतदारसंघातली लोक देतील असा विश्वास आहे आणि विजयाचं आणि आनंदाचं वातावरण माढा विधानसभामध्ये आहे। याच ठिकाणी काल रोहित पवारांची सभा देखील पार पडली आहे। कुठतर महाविकास आघाडीला 180 आमदार महाविकास आघाडीचे निवडून येतील आणि पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकार येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला। साहेब, त्याची सभा काल पार पडली हे मला जर आज यांनी सांगितलं असतं तर आमच्या किती सीट निवडून येतात हे सांगितलं असतं। त्यांनी त्याची कर्जत जामखेड निवडून येते का तेवढं बघावं, बाकी महाराष्ट्रात लक्ष द्यायला आम्ही सक्षम आहोत। किती महायुतीला जागा यंदा मिळतील असा विश्वास आहे? 175 ते 180च्या दरम्यान महायुतीला जागा मिळतील आणि त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा किंग मेकर असेल। ज्या पद्धतीने आपण म्हटलात की सोयाबीनला भाव देण्याचं काम अजितदादांनी एका मेसेजवर केलं, कॉलवर केलं, काय नेमकं अजितदादांचं नेतृत्व आणि कुठेतरी सीएम पदाचं स्वप्न? आमच्या त्याबद्दल अजूनही बोलणी झालेली नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता जसं भाजप पक्षाच्या कार्यकर्त्याला देवेंद्रजींबद्दल वाटतं तसं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून दादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत हे पांडुरंगाच्यातनी आमचं साकडं आहे आणि ते आम्हाला वाटणं साहजिक आहे। शेवटी अंतिम निर्णय हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन घेणार आहेत। कुठेतर गुलाबी जॅकेटवरून टीका अमोल कोल्हेंनी केली, गुलाबी जॅकेट घातलं म्हणून गद्दारी पुसली जात नाही। असं आहे की गद्दारीची भाषा करणाऱ्यांनी त्याचं मन किती काळं आहे ते त्यांनी बघावं। मी आताही सभेमध्ये सांगितलं, जर अजितदादांनी त्यांना संकटातून वाचवलं हे खोटं असेल तर त्यांनी पवित्र संभाजीराजांची जी समाधी आहे वडू तुळापूरला तिथे येऊन समाधीवर हात ठेवून सांगावं। मी चॅलेंज त्यांचं स्वीकारायला तयार आहे। काळा शब्द आणि गुलाबी जॅकेटबद्दल जे काही ते बोलले त्याचं उत्तर आम्ही निवडणुकीनंतर त्यांच्या घरासमोर येऊन देणार। विजयाची सुरुवात बारामतीतून होऊन 1001% युगेंद्र पवार आणि अजित पवारांची घरातूनच लढाई लागली आहे, कसं पाहता एकंदरीत? मी असं पाहतो की ही लढत वन साईड आहे। 33 वर्षाचा दांडगा अनुभव अजितदादांमध्ये आहे आणि नवख्या मुलाला काय तिथं अग्निदिव्य आणि स्वतः साहेबांनी पण सांगितलंय की त्याला काही एवढी निवडणूक सोपी नाही। दादांनी निर्माण केलेली बारामती जी आज नटलेली थकलेली आहे त्यामध्ये दादांचे श्रम आहेत। त्यामुळे बारामतीकरांनी लोकसभेला शब्द दिला होता, लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा। बारामतीकर सुजाण आहेत, त्याच्यामुळे बारामतीकर योग्य निर्णय तुम्हाला 23 तारखेला दाखवतील। शरद पवारांना मी अजूनही सोडलेलं नाही, विकास कामासाठी आम्ही चला म्हणून म्हटलं होतं पण ते आले नाहीत असं अजितदादांनी वक्तव्य केलं। कोणीच साहेबांना सोडलेलं नाही, साहेब आमच्या हृदयात आहेत, मनात आहेत, त्याच्यामुळे साहेब आमच्यासाठी देव आहेत। येत्या राजकीय परिस्थितीत जर साहेबांसमोर जाण्याची वेळ आली तर तयारी आहे? अजितदादा जे निर्णय घेतील त्याबद्दल आमची तयारी असते। एकंदरीत अजितदादांचं वारंवारपणे भावी मुख्यमंत्रीमध्ये उल्लेख होतोय, कुठं सुप्रियाताईंचा देखील उल्लेख होतोय। कुठं काय वाटतंय कार्यकर्ता म्हणून काय भावना आहेत, कुठं या दोन्ही पवारांचं एकत्रीकरण होणं गरजेचं आहे? ह्या सगळ्या भूलथापा चॅनलवरून पेरल्या जात आहेत। अजितदादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे हे सर्वांची इच्छा आहे। दुसरं कोण मुख्यमंत्री होईल याबद्दल मी बोलणं योग्य नाही। त्यांनी त्यांचं सरकार आल्यानंतर त्यांना तो निर्णय घ्यायचा आहे, पण तुर्तास आमची भावना तर ती आहे। एकंदरीत किती जागा महायुतीला मिळतील असा विश्वास आहे? 170 ते 80 मला जे सांगितलं त्या पद्धतीनं महायुती या महाराष्ट्रात परत सरकार स्थापन करेल। उद्धव ठाकरे असतील किंवा संजय राऊत असतील, टीकाच तर महायुतीवर वारंवारपणे सुरू आहे। महाराष्ट्र गुजरातला घेऊन जाण्याचं काम सुरू असल्याचं संजय राऊत यांनी मागाशी म्हटलंय। मी संजय राऊत कसे आहेत हे तुम्हाला अगोदरच सांगितलंय, त्याच्यामुळे त्यांना त्यांचं लखला ते विरोधात आहेत, त्यांनी प्रचार करावा, आम्ही आमचा प्रचार ठासून करतो। हे होते अमोल मिटकरी यांनी विश्वास जो आहे तो महायुतीचा येणार असल्याचा विश्वास जो आहे तो अमोलजी मिटकरी यांनी TV 9 शी बोलताना व्यक्त केलाय। माझा सहकारी कॅमेरा पर्सन गणेश गुंडसह मी संदीप शिंदे, TV 9 मराठी, मोडणीम, माढा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।